साहेब कसे आहेत? झाले का तुमचा नाश्ता वगैरे, जेवण वगैरे? हे बघा अशी चोरून चोरून कामं करतात बघा. 2-2 पाण्याच्या टाक्या बसवतात आणि अशी चोरून लपून छपून कामं करतात. अंगावरती काळा कोट चढलेला आहे म्हणून जास्तच करतात ते लोक. साहेब जे कोणी आहेत मला हेल्प करा. आहे बघा असे चोरून चोरून कामं करतात आणि महानगरपालिकेमध्ये वगैरे जातात, पण आमची कुठेही कामं होत नाही आहेत. इकडे कोणीही कामं करत नाही. गरिबांची अशी फसवणूक करतात, त्यामुळे आमची अशी घराची कामं रेंगाळलेली आहेत बघा. असं आमचं घर आहे, हे झोपडं. वरून इतकी गरमी आहे ना का विचारून फायदा नाही आहे. आणि त्याच्यानंतर ह्यांचा असा त्रास आहे आम्हाला. जे कोणी आहेत हेल्प करा. वकील आहे, त्यामुळे वकील आहे म्हणून आम्हाला दमदाटी करतो. जाणून बुजून आम्हाला त्रास देतात ते लोक. आणि अशी स्वतःची घरदारं बांधतात आहे. आम्हाला घर बांधण्यासाठी जागा ठेवलेली नाही आहे, हे तुम्ही पाहू शकता. हे बघा कशी येण्या-जाण्याच्या रस्त्यामध्ये गॅलरी, बोरिंग वगैरे टाकलेली आहे त्या लोकांनी. आणि वरून अशी चोरून चोरून कामं करतात. साहेब आम्ही तुम्हाला नाही सांगणार तर कोणाला सांगणार आहे? जे कोणी आहेत गरिबांना हेल्प करा, खूप मेहरबानी होईल साहेब. हे बघा वरून अशा खिडक्या वगैरे ठेवलेल्या आहेत. अशा खिडक्या ठेवल्यात आमच्या घराच्या समोर. खाचे विचे असे पाडलेले आहेत. आम्ही कसं घर बांधणार? कशी तर आम्ही राहणार? बघा तुम्हीच विचार करत साहेब. मला तर काय बोलायला जमत नाही आहे. काय बोलावं तेच काय कळत नाही आहे साहेब. जे कोणी आहे त्या गरीब पोरीला खूप त्रास होतो, हेल्प करा. जाणून बघून ते लोक आम्हाला खूप टॉर्चर वगैरे करतात आहे. त्यांना आमची जागा जमीन खायची आहे, त्यांना जागा जमीन पाहिजे आहे, त्यामुळे आम्हाला खूप टॉर्चर करतात ते लोक. हालत खराब करून टाकली आहे साहेब त्या लोकांनी आमची. जिना हराम करून टाकलेलं आहे. त्यांना जागा जमीन पाहिजे आहे. वकील आहे म्हणून तो आमच्यावरती दादागिरी करतो बघा. माझी तब्येत पण बरोबर नाही आहे. काय करणार साहेब? जे कोणी आहेत मला हेल्प करा. हे बघा अशी चोरून कामं करतात. बघितलं वरती कशी ती माणसं आहेत कामं करणारी. तो वकील आहे, त्याच्यामुळे तो आमची जागा जमीन हडपायला बघतो. आम्हाला घर बांधून देत नाही, तर टॉर्चर करतो. आमच्यावरती जादूटोणा करतात ते लोक. साहेब तुम्हीच बघा, या गरिबांची हेल्प करा जे कोणी आहेत. बाय बाय साहेब.